कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर दुष्कर्म करून तिला संपवणाऱ्या विशाल गवळीनं नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्मघात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळी यानं तुरुंगाच्या टॉयलेटमध्ये हे टोकाचं पाऊल उचललं. तळोजा कारागृहात पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी यानं शौचालयात जाऊन हे कृत्य केलं. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली. विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं समजतं. विशाल गवळी यानं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वतःच्या घरी आणलं होतं. घरात त्यानं मुलीसोबत दुष्कृत्य केलं. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून विशालनं घरातच या मुलीला मारलं होतं. त्यानंतर विशाल गवळीनं या मुलीला बाबगाव परिसरात फेकून दिलं होतं. त्यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता. शेगाव पोलिसांनी सापळारचं शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतलं होतं. या घटनेनंतर कल्याण परिसरात संतप्त पडसाद उमटले होते. विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. त्याच्यावर वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. कल्याण पूर्व परिसरात त्याच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब हा परिसर सोडून गेली होती. मात्र विशाल गवळी याला राजकीय वरदहस्त असल्यानं त्याच्या विरोधात कठोर कारवाई होत नव्हती. विशालचे आतापर्यंत 3 लग्न झाले. त्याच्या 2 बायका त्याला सोडून गेल्यात, तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरीला होती. विशाल गवळीनं पहिल्या 2 बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीनं या मुलीच्या शवाचे विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती. या दोघांनी मिळून एका रिक्षातून मुलीला भिवंडीजवळील बाबगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिलं होतं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.